नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा। तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार। पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं। केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोड सुद्धा पाहायला मिळतील। त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका। धन्यवाद। अभ्या, आधी मावशीकडे जा। हा, तिच्या गावातली सगळी नावं लिहून दिलीत बघ, एक बी नाव राखू नकोस। आणि हा, जी घरं माहित नाहीत ना त्या पत्रिका मावशीकडेच ठेव, मग विशाल देऊन येईल। आणि 1-2 जास्तीच्याच दे बाबा, म्हणजे पुन्हा म्हणायला नको तिने हा दीर राहिला ती ननंद राहिली। अगं हो बाय आया, समजाच नाही देतो। बरं आहे, आता जाऊ का? दुपारनं गेल्यावर मग माघारी कसं येणार तूच सांग बघू। आता 5 मिनिटानं दुपार होणार आहे वय। हा, एवढी कसली घाई लागली रे तुला? मी सांगतो की अगं त्याला सायकल चालवायला मिळणार आहे ना, म्हणून एवढी घाई लागली आब्याची त्याला। आब्या, वाट बघून बघून कटाळलो आणि आता आलोय तर तू घरातनं बाहेर येणार। एवढ्या वेळात वहिनी लग्नासाठी घरातनं बाहेर आली असती। माकडा, तिचं नाव कशाला घेतोयस? तुमची काय नाव असतील ती घ्या की गोंधून। बरं, तुम्ही काय खाल्लं का नाही? हा, नाहीतर गरा केलाय, खाव व्हायच। आऊ नको, शाळेला सुट्टी ना, परत माणसं घरी गावायची नाहीत। म्हणजे शाळेला सुट्टी असण्याचा आणि माणसं घरी न घावण्याचा काय संबंध? किरणराव, आता लावा नवीन संबंध सांगायला। हा, त्यापेक्षा घरात ना, आईने मी सकाळी काय वाढलं नाही म्हणली, भाड्या जा गावात मागून खा, म्हणून मी याला हित घेऊन आलो। बरं, आणते। आता उगाच कशाला करा, आधीच आपल्याला उशीर झालाय। आता केले तर खावा की व्हायच दादा लेकलेला सरणार आहे का? ए माकडा, माझं नाव कशाला मध्ये घेतेस? तुला जेवढा सरळ तेवढा खा की। हा, बरं किरण्या, तुला दुसऱ्या दाटलीत ना देते। आहो नको, खातो की ह्याच्यातच, त्याला काय होतंय। बघ, तुझा तू गरा खायचा, माझ्या घराला हात लावायचा नाही। दिसायलाय बरा, खावा गरा। आवडलं नाही वाटतं? अरे खावा की लागन तेवढा, आणि संपला तर पुन्हा करायला येईल की। हे आय, अगं आता बास की बाया, तुला सांगितलं ना एकदा मला उशीर होतोय म्हणून। हे बाबा, तू बी खा की पाटापाटान चल। अरे खाऊ दे की त्यास ना दमानं। आणि आधी मावशीकडे जा म्हणलं तर कटाळा करायचास, आता एवढी कसली घाई लागली याला? अगं नाही काय, पण पुन्हा याला अंधार पडला तर? अंधार पडला तर मावशीकडेच थांब ना, नाही म्हणजे मावशी बी काय एवढ्या रातची ह्याला सोडणार नाही। मावशीचा लय जीव आहे रे त्याच्यावर। दाद्या, ते आहे, पण यांनी सांगितलं का राहणार आहेत म्हणून? माझं काय नाही, उलट आमचं फादर म्हणाल बरं झालं तेवढी भाकरी कमी झाली। मी सांगितलं आवाजनी, मी जाताना सांगतो, पण आपल्याच कपडे घेतले पाहिजेत की बदलायला। हा, कशाला? सकाळ झाली की गप गावचा रस्ता धरा, कळलं का? आणि हो मधुकर, येताना आपली हिर लागते बघ, त्यात आंघोळ करून ये। हा चालते। अरे पण चड्ड्या? हा, चड्ड्या मी घेऊन येतो, मला काही काम आहे तेव्हा। चालते। पत्रिका भरतावर, हा पिशवीत घ्या, चला। राहू किंवा नाही गट्टा दे। झालंय का? हे आवरा पटकन। हे खातो पटकन, धर एक घास खा। दादा तुला एक घास। जावा पैदिशी, चला चल। पिण्यात टाकतो। खा खा खा। आयो येतो, चला। चल नीट जा रे। हो।
आई गाठली, पाऊस यायला लागलाय, चला लवकर. हा चला चला. पत्रिका बेसतील सगळ्या. हो तर काय. ही गाडी कोणाची आहे? अरे किरण, कुठे आहेस तू वेड्या? अरे तिकडे मावशी तुझी वाट बघती आणि तू इथं कुठे फिरतोय? तिकडे चल घरी. होय किरण, हे कोण? अरे माझे बारके काका, दिसायला सगळ्यात मोठंच दिसते. बर किरण, चल पटकन, चल घरी. नको यायला. अहो चालतंय, पण पुन्हा सोडणार का वा? उद्या सकाळी सोडतो. हा चल. चालतंय अर्धा होते पाया पडायचं. जाऊ का? चालतंय, फक्त लवकर सोडा सकाळी. सकाळी आंघोळ केली की सोडणार. हा? बर आता जावा लवकर, पाऊस येतोय, इथं आंघोळ होईल तुमची. आमच्याकडे 4 व्हीलर तुमची आंघोळ होईल. चल. चला लवकर. आणखी काकासनी जाऊ दे. चला काका. किरण झाली ना काय, झाली झाली झाली. जाऊ द्या. तुम्हाला नेऊ. जाऊ का? साईडला गाडी काढून ठेव. हा, जाऊ द्या. येऊ द्या. अरे हे काय, आज तुम्ही इकडे कसं काय? दिवाळी खायला आला ना? अहो नाही, दिवाळी कवा शेळी झाली की. आमची आहे शिल्लक, देऊ का? नाही नको, आम्ही येताना जरा खाऊनच आलोय. अहो हो, खरंच काय नको. ते माझ्या दादाचं लगीन आहे ना, त्यामुळे मग पत्रिका द्यायला आलो होतो. होय. घरच्यांनी पाठवलं का तुमचं तुम्हीच आलाय? अहो घरच्यांनीच पाठवले. घरची म्हणली काय बी झालं तरी केवढ्याला पत्रिका द्या. अहो म्हणजे त्याला असं म्हणायचंय की केवढा एकदा दोनदा येऊन गेले होते ना आमच्या गावात, त्यामुळं आई चांगलीच ओळखते तिला बघा. बघू आणि इकडे पत्रिका. हा अरे हे काय, तू तर म्हणलास घरच्यांनी पाठवलंय आणि पत्रिकेवर नाव बी लिहिलं नाहीस व्हय? अहो म्हणजे आता त्याचं काय झालं, तुम्ही आता वडीलधार आहे ना, मग म्हणलं केवढाचं नाव कसं लिहायचं, म्हणून मग राहून गेलं बघा. आणि तुमचं नाव लिहायला तुमचं नाव तरी माहित पाहिजे ना, म्हणून मीच म्हटलं तिथे गेल्यावर लिहू. काय नाव लिहायचं? लिहा, यांचंच नाव लिहा, सतीश जाधव. सतीश जाधव. जाधव. हे घ्या. केवढाच आहे मग येणार ना लग्नाला? आय म्हणली काय बी चालतं तरी केवढाच आलं याच म्हणाव. प्रत्येक वेळी काय ना काय कारणाने राहून जाते. नुसतं या नाही, राहतच या. तसं काय सांगता यायचं नाही, पण मी हिच्या पप्पासनी विचारून बघते. बरं तुम्ही समधी बसा, आता मी तुमच्यासाठी सरबत करून आणते. हो आता उगाच कशाला सरबत आणि बिरबत. अहो नाही करा, आज वाज गरमच होते. तेच म्हणलं, आलेच. तेवढाच वेळ तुला केवढ्यावर बोलायला मिळाला. हा ब्या, तो केवढा शेजार जागा आहे, तिथं जाऊन बस, की तुला दाटवते. जा जा. अरे पण अरे जा ना. हो ये की अभिजित. तुला सुट्टीत आठवण नाही? एकदम इकडे गावात ओढलं नाही का? अरे निदान बाजाराला तरी यायचं होतं की. अगं लयदा वाटलं केवढं, पण काय सांगू, घरात एवढी लग्नाची घाय चालू होती का नाही, त्या गडबडीत कायच कळलं नाही बघ. समधी माणसं माझ्या आजूबाजूलाच होती. पण केवढा दादाच्या लग्नात का नाही लय मज्जा येणार आहे. तू नक्की आहे बरं का? तू आलीस का नाही मग डबल मज्जा. सगळं आहे बरे, पण मी बघते पप्पा तिचं नाही ऐकलं ना तर मी सांगते. चालतंय. चांगला दिसतोयस तू. चांगला? अगं आता लय दिवसानं बघितलंस ना, म्हणून वाटत असेल तसं. असेल तसं बी तुला बघायचं असं किती दिवस वाटत होतं. अरे विचारच करत होते काय करायचं तेवढं तू झालास. पण केवढा तू काय बी करून लग्नाला आहे बरं का. ह्यावेळी लग्नाला लय मज्जा येणार आहे बघ. आणि आता लगीन वस्तूवर मी बी काय शाळेला येणार नाही, म्हणजे ही बी काय येणारच नाही, त्यामुळे तुलाच यावं लागेल बरं का. अभिषेक अरे कशी हो मी? कशी ते मला काय माहित नाही. केवढा तुला माझी शपथ आहे बरं का. घ्या.
काय र मागल्या वेळेला आलास तेव्हा बी तुझं नाव नाही सांगितलंस. एक नंबर झालाय तर बर आता आम्ही येतो. आम्हाला अजून लय पत्रिका वाटायच्या. चला ब्या. चला चला चला. पेन आमचा. चल चल चल. असं काय हो. माझ्या द्यायची का तुला पत्रिका? गप चल. तिच्या बापानं आपल्यासनी बघितले ना ती उद्या लग्नाला यायचे देत तिचा बाप इथंच लगीन लावून दिल. अरे बाप गेला असेल कामावर, जायचं आणि याचं पत्रिका देऊन. अरे पण काय गरज आहे बसलेली मधमाशी उठवायची. असं कसं? आपण आपल्या समध्या जवळच्या माणसाने पत्रिका देतोय. हो आत्ता अचानक आपल्या जवळची झाली का? तिचा बाप शाळेत आला होता तेव्हा तू कुठं होतास? तुझ्या बरंच होतं माझ्या. आणि आता ते समजा झालंय, उगाच आता मागचं काय काढ नको. अरे आपण आपल्या समध्या जवळच्या माणसाने बोलवतोय, मग तिला का नको? ती का पाहिजे हे सांगू का? ती आली म्हणजे केवढ्याला बी यायला मिळेल ना. हे बाबा, हे असलं माझ्या काय डोसक्यात बी नव्हतं. आणि तुला जरी असंच वाटत असेल ना तर मग राहू दे, तिला बी बोलवायची. चला जाऊया. टाक टाक आमच्या अंगावर पाणी टाक. अरे तुम्ही सगळी इथं काय करताय? अगं दादाचं लगीन आहे ना माझ्या, त्यामुळे मग पत्रिका वाटायला आलो होतो. अरे मग घरात या की, तसं बी आज कोणच नाही घरात. म्हणूनच नको. जेव्हा सगळे असतील ना तेव्हा येतो. पत्रिका दे रे. ही घे पत्रिका. जमलं तर ये लग्नाला दादेच्या. अभिजित घरात सांगून बघते, पाठवलं तरी येईन. चालतंय. केवढ्याला बी दिल्या पत्रिका. चला. अरे मला मार. ए हो बघ सागर, त्याच केला पत्रिका. अरे नाही नको. आपल्या गावातनं मार खाऊन गेलाय, पुन्हा त्याच गावात येईल का? अरे चल बघू, आला तर आला. बरं चल. हे सागर या इकडे. कर आज इथं. अरे आमच्या दादाचं लगीन आहे, मग पत्रिका वाटायला आलो होतो. येणार का लग्नाला? मी काय येडाबिडा आहे तुमच्या गावात यायला? अरे येडाय म्हणून तू तिथं झालायस ना. शहाणा असतास तर गावात आला असतास. एवढं चांगलं आहे तुमचं गाव. आमचं गाव एवढं भारी आहे म्हणून तर तुम्ही शाळेला आमच्या गावात येता ना. हे जे एक कळतच नाही. काव काव चांगलं बोलतं आणि काव काव लयच मस्तीला येतं जाड. अरे गावान पोरं ह्याच्या बाजून आहेत ना, त्यामुळं मस्ती चढती ह्याला. चुकीत गावलं की कसं गप्प बसतं बरोबर. शाळा संपोस्तोर आहे का नाही, तुला एकदा तरी वेखंडवाडीचा इंगा दाखवतो का नाही बघच. बर अबे दे त्याला पत्रिका. जमलं तरी ये लग्नाला दे. ठीक आहे, नक्की आहे बरं का? फुकटचं खाया. बस दे. चला जाऊया, कांबळे सरांकडे जायचं. चला. इकडे माघारी कुठे जाते? लहानपणी आपण जर बाजाराला यायचो तेव्हा त्यांना म्हणायचं की हे कोण आहेत, ह्यांची घराची गावाभर का आहेत. तेव्हा मला आबा म्हणायचं की हे आपल्यातली नाहीत. आता आपल्यातली नाहीत मग कोण आहेत राब्या? आणि बाकी समजांची घरं गावात आहेत आणि ह्यांचीच का गावाबाहेर? ते आता कांबळे सरासनीच माहीत बघ. पण इकडच्या माणसांची जात वेगळी आहे म्हणून आज पाव तर आपल्याच इथं कोणीच येऊन दिलं नाही. अरे पण आपण घरच्यांचं सगळं ऐकत नाही, मग हेच कसं ऐकलं? बघ की माणसासारखी माणसंच तर आहेत. माणसांसारखी माणसं आणि घरासारखी घर समजा एकसारखं आहे बघ. पण मग कोणीतरी म्हटलं ते माणसं आपल्यातली नाहीत, त्यांची जात वेगळी आहे. आणि आपण बी ते लगेच मान्य केलं बघ. पण मध्ये आपण का नाही आपल्या गावातल्या मोठ्या माणसांचा समजच ऐकतो, पण त्यांचं समजच बरोबर असतं असं नाही ना. कवा कवा का नाही आपल्या मनाला जे पटतं ते बी आपण केलं पाहिजे. नाहीतर काय,
इतकी वर्ष करत आल्यात म्हटलं ते बरोबरच असेल असं नाही ना. आणि आपल्याला शाळेत काय शिकवलंय की सर्व धर्म समभाव, आणि घरी आपल्याला आपला धर्म वेगळे असं सांगतात. कुणाचं खरं मानायचं आब्या? आपल्या मनाचं एक आहे. आपण हे समजा का नाही मोठ्या माणसाने विचारलं पाहिजे. म्हणजे आता बघ, ह्या वस्तीत याचं नाही हे खरं आहे, पण काय याचं नाही, ही माणसं आपल्यातली नाही, तर मग आपण त्यासने आपल्यातलं का करून घेत नाही? पण आब्या, असं काय झालं असेल? आपण ह्या माणसाने का लांब केला असेल? अरे जिथल्या माणसाने आंबेडकरांनी जवळ केलं त्यासने आपण कोण लांब करणार? आणि आता तूच बघ की, आंबेडकरांसारखं विचार करणार आपलं कांबळे सर बी इथंच राहतात की, मग ही वस्ती वाईट कशी म्हणायची? अरे माझ्या समज चांगलं असतं, पण आपल्या मनात विचारच वाईट आहेत बघ. मावशी, कांबळे सरांचं घर कुठं आहे हो? अहो ते रामचंद्र वाडेवाल्यामध्ये शिकवतात का नाही ते? हा इथं चालतंय. मावशी, हे कांबळे सरांचं घर ना? घे रे. घे. तुम्ही घ्या सर. नाही नाही, अहो सर, हे एवढं समजा कशाला करायचं? असं कसं? तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आलाय. म्हणजे दुसऱ्यांदा येणार तेव्हा कमी खायला देणार ना? याच्यापेक्षा जास्त देईन, अजिबात काळजी करू नकोस. मला सांगा, आज इकडे कसं येणं केलं? अहो माझं दादाचं लगीन आहे, मग त्याच्या पत्रिका वाटायला आलो होतो, म्हणून मग तुमचं घर शोधत शोधत आलो बघा. बर, शुभेच्छा. भारी वाटलं. सहसा शाळेतलं इकडे कोण येत नाही ना? पाटील मॅडम सुद्धा बाहेरच भेटतात, इथं नाही. आपण लगीन झालं इथं यावं लागेल की. तशी काही हरकत नाही त्यांची, पण मीच कधी आग्रह नाही केला. आणि ज्यांना यायचं असतं ना त्यांना बोलवायची गरज पडत नाही. आता तुम्हीच बघा कसं शोधत शोधत आलाय. पण मला सांगा, तुमच्या घरच्यांनी कसं येऊन दिलं? अहो आमच्या घरच्यासनी सांगितलंच नाही आम्ही, आणि सांगितलं असतं का नाही तरी बी कायच बोलली नसते, कारण आमच्या गावातली का नाही समधी तुम्हाला लय मानतात बघा. तशी इकडची बी लय मानत असताल ना? हो, मानतात की. इथल्या माणसांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला इथली माणसं खूप मानतात. असो, नक्की येईन लग्नाला. पण सर, तुमच्या लग्नाचं कुठवर आलं? ते जरा पुढे गेलंय, थोड्या अडचणी आहेत. बरं मला सांगा, तुम्ही इथल्या माणसांना भेटणार का? एक एक माणूस म्हणजे भारी क्रांतिकारी आहे. अहो सर, तसं भेटायला आवडलं असतं, पण पुन्हा घरी जायला उशीर होईल ना. अरे मग मुक्काम करा आज. हा, मस्तपैकी गप्पा मारूया, एकत्र स्वयंपाक बनवू, गप्पा मारू, मजा करू एकदम. हा, आज रात्री मुक्काम करा आणि सकाळी जावा लवकर. अहो नाही म्हणजे चालतंय, तसं बी दादा म्हणलाच होता उशीर झाला तर पाहुण्यांपाशी राहा म्हणून. आणि आता तुम्ही तर काय पाहुण्यांपेक्षा लांबचा आहे. मध्ये राहायचं का? राहूया. पण सर, तुम्ही काय पुस्तकाला शिकवीत बसणार नाही ना? तुलाच शिकवीन फक्त, तूच करतायस ना अभ्यासात. बरं चला, निघायचं का? चालतंय. चला, खा आधी. खाऊ. ठेव, नंतर खाऊ. आलो खा. बर. सर, ही समधी माणसं अशी का बघतात आपल्याकडे? व्यवस्थित बाहेरचे लोक कमी वेळेला येतात, म्हणून सगळे असे हरकून बघतायत.
हे बघ ते जुनं घर. सर नमस्कार. तुम्हाला सांगतो, हे सर आहेत ना, त्यांनी लहान असताना बाबासाहेबांना पाहिलंय. ते साताऱ्यात आले होते ना तेव्हा, आणि बाबासाहेब ज्या शाळेत शिकले ना त्याच शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. मग शिकून काय केलं का नाही? नोकरी बिकरी केली की, बिनपगारी नोकरी. या वस्तीत आधी शाळा नव्हती, मग या वस्तीतल्या मुलांना यांनी शिकवलं. आज त्यांनी शिकवलेली मुलं पुणे मुंबईला कामाला आहेत. जयंतीला आली की आपल्या पहिल्या शिक्षकाला आवर्जून भेटतात. आता एकटं पडल्यात, पण त्यांचा सगळा खर्च हीच पोरं उचलतात. त्यात मीही होतो बरं का. तुम्ही आमच्या कांबळे सरांना शिकवलं नसतं तर आम्हाला एवढं चांगलं सर कसं भेटलं असतं? पण सर, त्याला 70 पेक्षा जास्त वर्ष झाली. इथल्या प्रत्येकाला समान अधिकार मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला संघटित होऊन संघर्ष करायला सांगितलं. पण अजून इथला संघर्ष कसा नाही संपला? कसं आहे अभिजित, त्यांनी बाबासाहेबांनी बनवलेल्या कायद्यात समान अधिकार दिला असला तरी इथं समाजात कुठे दिला आहे समान अधिकार? ज्यांनी या खालच्या जाती ठरवल्या ना त्यांच्या लेखी आजही त्या तिथंच आहेत. त्यामुळे संघर्ष काही थांबलेला नाही. समानतेच्या मुद्द्यावर तो आम्हाला आजही करावाच लागतो. इथले नेते म्हणतात जात वगैरे संपली, आम्ही त्यांच्या घरी जेवतो सुद्धा. हा जो त्यांच्या घरी हा शब्द आहे ना, यातच खरी जात आहे. आणि ती काय संपत नाही, मुळात संपवली जात नाही. पण सर, इथली कितीतरी पोरं आमच्यावर असतात, खायला, खेळायला, शिकायला. असं आपल्या शाळेत असलं तरी हल्लीच एका मुलीला खालच्या जातीची म्हणून वरच्या जातीच्या शिक्षकाने वर्गाच्या बाहेर बसून पेपर लिहायला सांगितलं. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिकायचा अधिकार दिलाय त्या शाळेत तरी कुठे आहे त्यांच्या विचारांना थारा? अहो पण सर, कितीतरी पोरं मोठी मोठी अधिकारी झालीच की. अहो बाकीच्यांचं राहू द्या, आता तुम्हीच बघा की सर, तुम्ही शिक्षक झालाच की. ही सगळी त्या माणसाची देणे बाबा. शिक्षण आणि संविधान नसतं ना, हा समाज आजही खितपत पडला असता. या देशातल्या माणसांना आणि देशालाही केवळ संविधानच वाचवू शकतं सध्याच्या घडीत. असो, तुम्ही हा भेदभाव करत नाही हे चांगलं आहे, आणि भविष्यात करणारही नाही हा विश्वास सुद्धा ठेवू ना. विश्वास? हो सर. सर, आम्ही पोरांबरोबर खेळू का? हा, अरे खेळा की. पोरांनो इकडे या. काय खेळताय? आम्ही खेळू का तुमच्यात? चालतंय, माझ्यावर राज्य तुम्ही पळा. हा चालतंय, पळ पळ पळ. विश 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 विश. या लाव इथं. हे पले, अगं आवरतोय घांडा. एखादी बारकी कळशी घे, नाहीतर वाटत फिटवून पडशील. ते काय तुझ्याकडे आहे काम चुकार? हा ते बघ, किस्त पाणी भरले त्यांनी. अरे त्याला कामाची सवय बी लागती. मग त्याला काय बाबा भय नाही समजा करायला, त्यामुळे त्याला काय नाही हटायचं तेव्हा बोलायला. काल रात्री बी आम्ही किस्त काम केलं. पण होय रे पोरांनो, तुम्ही कुठे गेलेला? मग आम्ही म्हणलं पत्रिका वाटायला गेलेला. कुठल्या पाहुण्यांकडे राहिला? अगं आम्ही आपल्या कांबळे सरांकडे राहिलेलो. लय मज्जा आली बघ. कुठल्या पाहुण्याकडे राहिलो असतो का नाही, त्याच्यापेक्षा लय मज्जा. लय खायला बिला दिलं त्यांनी. आणि तुम्ही खाल्लं त्यांच्या घरी? ही जी त्यांच्या घरी आहे ना, यातच जात दिसती बघा. आणि आपण म्हणतो समदे एक समान आहेत म्हणून. अरे बाबांनो, आमचं काही नाही, पण कुणी ऐकलं ना तुम्ही तिकडे राहून आलाय तर लय शिव्या खायला लागतील तुम्हाला. असू दे,
शिव्यांची सवय आहे आमासनी, आणि त्या माणसाकडे का जायचं नाही हे बी विचारून येतो त्यासनी. अरे बाबा ते आपल्यातली नाहीत. हे तुझं मत आहे का मंडळाचं आत्ताच सांग, म्हणजे तुझ्याबरोबर बोलणं बंद करायचं का मंडळ सोडायचं आम्ही ठरवतो. हे असं तिकडे गेलं की आपली माणसं कशी चुकीची असं सांगायला लागतात माणसं. नाही पत्या, ती कशी जगतात ना हे कळलं. कवा तर तू बी जात होतं. वय आता तुम्ही आलाय ना जाऊन, बास आहे तेवढं. आम्ही कशाला, कामाचं बघा आता. हार कसले आहे रे तुम्ही, इथं मोठ्यांनी आमासनी सांगितलं पाहिजे, इथं आमासनीच तुम्हासनी सांगायला लागतंय. बरं बाबा मान्य आहे, ती आहेत आपल्यातली. बरं मला सांगा, तुम्ही आता पाणी भरताय का मंडप घालू लागताय? आम्ही मंडप घालू लागतो, पुरी भरतील की पाणी काय. आणि हो, उद्या आमची बाहेरच्या वस्तीतली बी मित्र येणार आहेत. नाही म्हणजे त्यांनी इथलं पाणी पिलं तर चालेल ना, का पुन्हा आमासनी 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागेल? अरे नाही बाबा तसं काय, येऊ दे कोणाला यायचंय त्याला. एका पात्या शुभ्या, आणि तुम्ही सगळी मंडळातली पोरं. मला वाटलं होतं दारात लगीन घेतलं तर कसं पार पडेल, पण तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी हाक मारायला नाही लागले बघा. अगदी घरातलं लग्न आहे असं समजूनच तुम्ही काम करताय. तुमच्यासाठी काय करून काय नको असं होते बघा. चा कर, बाद झालं तेवढं. अरे एवढंच आहे, थांब ठेवतो. अरे नग तू करतोयस वे? अरे लय पानसाच्या करतोय. आता वहिनी असतोवर काय चांगला चहा मिळत नाही. आणते त्याच्या आधी काम करा. बरं ऐका, मी पुरींबर जातो पाण्याला, तुम्ही इथं मंडपात बघा. काय गरज नाही, आमचं आम्ही बघतो. तू आयतं काढून दिलेलं पाणी आणणार, त्यात बी काम कमी आणि बोलणं जास्त. म्हणून तर त्याला यायचं आहे ना, गप इथं मंडप घालू लाग. चला. हो अण्णा नीट लावा, नाहीतर कराल कावळा. हा नीट गुंडळा. अरे दाद्या, काय रे? आमासनी पाहिजे असेल तर आम्ही मागितलं असतं की, तुझ्याकडं नाही तर तुझ्या आईकडं. नाव लग्नाच्या गडबडीत कुठे ठेवायचा पैसा, आणि आईला तरी भान आहे का? समजा एकलीलाच बघायचं. आता घरात जर कोण वडीलधार असतं तर त्याच्याकडेच दिलं असतं, पण अख्ख्या गावासाठी तुम्हीच वडीलधार आहे. आणि मला एवढी खात्री बी आहे की तुम्ही अगदी घरातलं लग्न आहे असं समजूनच खर्च कराल. अरे दादे, तुझ्यासारखं पोरगं असलं की बापाला समाधान वाटतं. पण पोराच्या लग्नाला बाप येईल असं काही वाटत नाही बघा. आबा खरं सांगू, आम्ही पोरं असं झालो ना त्याचं कारण आम्हाला बाप नाही हेच असेल बघा. नाहीतर समजा बापाच्या अंगावर टाकून आम्ही हात वर केलं असतं. दाद्या, मला असं वाटतंय बघ, लग्नापावतर कुठनं तरी तुझा बाप येईल. नाही आबा, एवढ्या दिवस आला नाही, आणि आता कसं येईल? तो वाईट माणूस नसेल, आणि आम्हाला त्याच्याशिवाय जगायला लागलं असं आम्ही तरी त्याचं काय वाईट केलं?